नमस्कार, मी स्नेहल। लग्नाच्या पंक्तीमध्ये ज्या पद्धतीमध्ये मसाले भात बनवतात अगदी तसाच मसाले भात आज आपण घरी बनवणार आहे। तर कसा बनवायचा ते बघूया। त्यासाठी आपण इथे तोंडली घेतलीत, मी उभी चिरून घेतलीत, तुम्ही हवं तर गोल घेऊ शकता। इथे तांदूळ, ज्या तांदळाचा भात हा चिकट होत नाही असे तांदूळ घ्यायचे। इथे आपण तुम्ही दिल्ली राईस घेऊ शकता, बिर्याणी राईस घेऊ शकता किंवा वाडा कोलम घेऊ शकता। इथे लसूण आणि आलं आपण घेतलेलं आहे, हे आपल्याला चेचून घ्यायचं आहे। खडा मसाला घेतलेला आहे, लवंग, दालचिनी, तमालपत्र, वेलची। आपण कुकरमध्ये तेल टाकले, तेल थोडंसं जास्त वापरायचं। जिरं आणि मोहरी टाकले, थोडं तडतडून द्यायची। मग जो आपण खडा मसाला घेतलाय तो खडा मसाला यामध्ये ॲड करायचा आणि थोडंसं चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचा। मसाले भात म्हटलं की हा मसाला पाहिजेच। लवंग थोडे 2-3 जास्त टाकायचे आणि त्यामध्ये आपण आता कांदा टाकलाय, कांदा चांगला परतून घ्यायचा। मग त्यामध्ये आपण जे आलं आणि लसूण घेतलाय, 1 इंचाचा आल्याचा तुकडा मी घेतलाय आणि 2 लसूण कांद्या घेतल्यात, त्या चांगल्या चेचून घेतल्यात, त्याचा असा खरडा करून घेतलाय आणि मग तो यामध्ये परतून घ्यायचा। त्यामुळे जो मसाले भाताला फ्लेवर चांगला येतो आणि मग कढीपत्ता सुद्धा यामध्ये परतून घ्यायचा। असे हे सर्व मसाले तेलामध्ये परतल्याने एक मस्त सुगंध सुटतो आणि मग त्यामध्ये आपण हळद, तिखट मसाला आणि मसाले भात म्हटलं की हा गरम मसाला म्हणजेच गोडा मसाला हा त्यामध्ये थोडा जास्तच टाकायचा आणि हे पुन्हा चांगलं परतून घ्यायचं। मग त्यामध्ये आपण जी तोंडली कापून धुवून घेतली ती यामध्ये ॲड करायची आणि चांगली परतून घ्यायची। मग आपण जे तांदूळ घेतलेत हे तांदूळ आधी आपण धुवून घेतलेत आणि मग त्यामध्ये ॲड करायचे आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचे। मग यामध्ये आपण गरम पाणी ठेवलेलं आहे तापत, ते पाणी गरम पाणी टाकायचं। शक्यतो जेव्हा तुम्ही असा भात बनवाल तेव्हा गरम पाणी टाका, म्हणजे जो तुमचा भात आहे तो अगदी मोकळा होतो आणि परत परतून घ्यायचं आहे आपल्याला। मग त्यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर टाकायची आपल्याला आणि मीठ हे टाकून चांगलं एकदा हलवून घ्यायचं। असा मसाले भात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की कसा झालाय मसाले भात। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच मित्रपरिवारामध्ये तुमच्या शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। यावरती आपण 2 चमचे साजूक तूप टाकलाय, त्यामुळे त्याचा जो सुगंध आहे अगदी मस्त येतो। आता हा आपण कुकरला 2 शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि आपला मसाले भात तयार झालाय का आपण बघूया। अगदी मस्त असा मोकळा हा आपला 2 शिट्ट्यांमध्येच भात तयार झालेला आहे। कधी असा मसाले भात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आता हा ताटामध्ये काढून आपण सर्व करूया। अगदी दाना आणि दाना याचा मोकळा झालेला आहे आणि मस्त मऊसूत असा आपला हा मसाले भात तयार आहे। तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि लाईक करायला विसरू नका। थँक्यू।